अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना केंद्राकडून भरीव मदत देणार असल्याचं आश्वासन मोदींनी दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। मुख्यमंत्र्यांनी दिल्लीमध्ये जाऊन पंतप्रधानांची आज भेट घेतली। यावेळी त्यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी मोदींकडे केली। मोदींनी सुद्धा भरीव मदत देणार असल्याची ग्वाही दिल्याचं फडणवीसांनी सांगितलं। दिल्लीमध्ये फडणवीस आणि मोदी यांच्यामध्ये तब्बल 1 तास चर्चा झाली। दिल्लीमध्ये फडणवीस आणि मोदी यांची भेट झाली। दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 1 तास चर्चा झाली। राज्यातल्या अतिवृष्टीबाबत चर्चा झाली। दरम्यान अतिवृष्टीग्रस्तांना तातडीची आणि भरीव मदत केली जाईल असं आता केंद्रानं आश्वस्त केलं। महाराष्ट्रातल्या पूर परिस्थितीची सगळी कल्पना मी दिली। कशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात सांगितलं आणि त्यांना विनंती केली की आम्हाला NDRFच्या माध्यमातून भरीव मदत करा आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी मदत आपण करावी। त्यांनी देखील त्याला सकारात्मकता दाखवलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर तुमचा प्रस्ताव येऊ द्या। तो प्रस्ताव आला की आम्ही त्याच्यावर कारवाई करू आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल ती मदत करण्याचं आश्वासन देखील माननीय प्रधानमंत्री मोदयांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे। कर्जमाफी काही वारंवार करता येत नाही, त्यामुळे ती करत असताना ती अधिक इफेक्टिव्ह कशी होईल हा आपला प्रयत्न आहे। आत्ता आपल्याला कल्पना आहे की आता खरीपाकरता घेतलेलं कर्ज फेडण्याची वेळ पुढच्या वर्षी येणार आहे। आत्ता शेतकऱ्यांना महत्त्वाचं काय आहे तर तातडीची त्यांच्या खात्यातली मदत ही अधिक महत्त्वाची आहे। त्यामुळे ती खात्यातली मदत पहिले करणं ही आमची प्रायोरिटी। या ठिकाणी PM केअर फंडासारखा फंड हा माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना तयार करण्याकरता केंद्र सरकारने परवानगी दिली। कोविडकरता तो तयार झाला। 600 कोटी रुपये त्या फंडात आले। एक नवा पैसा देखील ते खर्च करू शकले नाहीत आणि आज अवस्था अशी झाली आहे की तो फंड CAGच्या नॉर्म्सप्रमाणे कोविडकरता तयार झाला आहे, त्यामुळे इतरत्र खर्च करता येत नाही। त्यामुळे आता त्याच्या नेमकं काय करायचं या संदर्भात आमच्यासमोर प्रश्न आहे। त्यामुळे 600 कोटी रुपये आपल्या फंडात असताना लोकांनी ते दिलेले असताना आणि लोक पटापटा मरत असताना एक नवा पैसा जे खर्च करू शकत नाही त्यांनी कोणाला किती शहाणपण शिकवावं हे देखील ठरवलं पाहिजे। निश्चितपणे नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे असा प्रस्तावही आम्ही केलेला आहे। त्या संदर्भात केंद्र सरकारचीही अनुकूलताच आहे। त्या संदर्भातली जी काही प्रोसेस आहे ती केंद्र सरकारमध्ये चाललेली आहे। त्यामुळे मला हा विश्वास आहे की नवी मुंबई विमानतळाला आम्ही दिबा पाटलांचा